श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 16वा सप्ततीन वयाचा. समास 5वा अग्नी निरूपण. श्रीराम धन्य धन्य हा वैश्वानरू होये रघुनाथाचा श्वशुरू विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा श्रीराम. हा अग्नी खरोखर धन्य धन्य आहे. तो रघुनाथाचा सासरा आहे. तो विश्वव्यापक असून विश्वाचे भरण पोषणही तोच करतो. तोच जानकीचाही पिता आहे. ज्याच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषीचा फळदाता तमहिम रोग हरता भरता विश्वजनाचा श्रीराम. अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञ सामग्रीचा भोग घेतात. अग्नीच ऋषींना तपस्येचे फल देणारा आहे. अग्नीच अंधार, थंडी आणि रोग यांचे हरण करून जगातील सर्व लोकांचे पोषण करतो. नाना वर्ण नाना भेद जीव मात्रास अभेद अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांशी श्रीराम. जीव मात्रात अनेक वर्ण आणि अनेक भेद असतात, पण अग्नी मात्र सर्वांशी समत्वाने वागतो. तो ब्रह्मादी देवांसह सर्वांस भिन्न आणि परमशुद्ध असाच असतो. अग्नी करिता सृष्टी चाले अग्नी करिता लोक धाले अग्नी करिता सकळ झाले लहान थोर श्रीराम. अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते. अग्नीमुळे लोकांना संतोष होतो. अग्नीमुळे सर्व लहान थोर जगतात. अग्नीने आळले भूमंडळ लोकांस राहाव्या झाले स्थळ दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम. अग्नीने पाणी शोषून भूमंडळ घट्ट केले आणि त्यामुळेच लोकांना राहण्यासाठी स्थळ निर्माण झाले. अग्नीमुळेच नाना प्रकारचे दीप, दीपिका आणि नाना ज्वाळा जेथे तेथे दिसतात. पोटामध्ये जठराग्नी तेने क्षुधा लागे जनी अग्नी करिता भोजनी रुची येते श्रीराम. पोटात जठराग्नी असतो म्हणून लोकांना भूक लागते आणि त्या अग्नीमुळेच भोजनातही रुची येते. अग्नी सर्वांगी व्यापक उष्णे राहे कोणी एक उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती श्रीराम. अग्नी सर्वांगास व्यापून असतो म्हणून आपल्या शरीरात उष्णता असते. तशी उष्णता राहिली नाही तर सर्व लोक मरून जातील. आधी अग्नी मंद होतो पुढे प्राणी तो नासतो ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांसी श्रीराम. माणूस मरायच्या आधी त्याच्या शरीरातील अग्नी मंद होतो आणि नंतर प्राणी मरतो. हा अनुभव सर्व प्राणी मात्रांना येत असतो. असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तात्काळ अग्नी आहे तावत काळ जिने आहे श्रीराम. अग्नीचे बळ जोपर्यंत असते तोपर्यंत शत्रूला तात्काळ जिंकता येते. जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंत प्राणी जगतो. नाना रस निर्माण झाले अग्नी करता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे श्रीराम. अग्नीमुळेच नाना रस उत्पन्न होतात. त्यामुळे महारोगी सुद्धा निमिष मात्रात म्हणजे अगदी अल्प काळात आरोग्य संपन्न होतात. सूर्य सकाळाहून विशेष सूर्या उपरी अग्नी प्रकाश रात्र भागी लोक अग्नीस साहे करीती श्रीराम. सूर्य सर्वाहून श्रेष्ठ आहे पण त्याहूनही अग्नीचा प्रकाश श्रेष्ठ आहे. रात्री सर्व लोकांना अग्नीत सहाय्यभूत किंवा मदत करता होतो. अंत्यजगृहीचा अग्नी आणिला त्यास दोष नाही बोलिला सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू श्रीराम. अंत्यजाच्या घरातला अग्नी आणला तरी त्यामुळे दोष लागत नाही असं शास्त्र सांगतं. कारण अग्नी हा सर्वांच्या गृहीचा पवित्रच असतो. अग्निहोत्र नाना याग अग्नी करिता होती सांग अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम. अग्निहोत्र नाना प्रकारचे यज्ञयाग अग्नीमुळेच यथासांग पार पडतात. अग्नी या प्रकारे तृप्त झाला की सुप्रसन्न होतो. देवदानव मानव अग्नी करिता चाले सर्व सकळ जनासी उपाव अग्नी आहे श्रीराम.
देव, मानव, दानव यांचे सर्व व्यवहार अग्नीमुळेच चालतात. सर्व लोकांचे कल्याण अग्नीमुळेच होते. लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती श्रीराम. थोर मोठ्यांच्या लग्न समारंभात शोभेचे दारूचे नाना प्रकार असतात. या जगात मोठ्या मोठ्या यात्रा भरतात. त्यावेळीही दारूनेच त्यांना शोभा येते. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती, बन्ही करिता श्रीराम. अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात. तेव्हा उष्ण औषधे सेवन करून अग्नीच्या सहाय्यानेच लोक आरोग्य संपन्न होतात. ब्राह्मणा सतनु मनु, सूर्यदेव हुताशनु, येतद्विषयी अनुमानू, काहीच नाही श्रीराम. ब्राह्मणाचे तर तन मन आदी सर्वस्व म्हणजे सूर्य आणि अग्नी हेच होत. याविषयी अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. लोकांमध्ये जठरानळू, सागरी आहे वडवानळू, भूगोळा बाहेर आवरणानळू, शिवनेत्री विद्युल्यता श्रीराम. लोकात जठराग्नी असतो, सागरात वडवाग्नी आहे, भूगोलाच्या बाहेर आवरणानळ आहे, तर शंकराच्या डोळ्यात वीजरूपी अग्नी आहे. कुपी पासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्ठ मंथने प्रगटतो, चकमकेने श्रीराम. काचेच्या भिंगापासून अग्नी निर्माण होतो, तसाच तो उंच आरशातूनही प्रकट होतो. लाकडाच्या घर्षणाने आणि चकमकीच्या योगेही अग्नी प्रकट होतो. अग्नी सकळ ठाई आहे, कठीण घिसणी प्रगट होये, आग्या सर्पे दग्ध होये, गिरीकंदरे श्रीराम. सर्व प्राणी मात्रांच्या ठाई अग्नी आहे. कठीण घर्षणाने तो प्रकट होतो. आग्या सर्पामुळे म्हणजे मुखातून ज्वाला काढणाऱ्या सर्पामुळे गिरीकंदरात आग लागून ती दग्ध होतात. अग्नी करिता नाना उपाये, अग्नी करता नाना अपाये, विवेके विण सकळ होये, निरार्थक श्रीराम. अग्नीमुळेच नाना उपाय होतात किंवा नाना अपायही होऊ शकतात. म्हणून विवेकाची आवश्यकता आहे. विवेकाशिवाय सर्व निरर्थक ठरते. भूमंडळी लहान थोर, सकळा सवन्हीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर, संतुष्ट होये श्रीराम. या पृथ्वी तलावर सर्व लहान थोरांना अग्नीचाच आधार असतो. अग्निमुखानेच परमेश्वर संतुष्ट होतो. ऐसा अग्नीचा महिमा, बोली जे तितुकी उणी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा, अग्नी पुरुषाचा श्रीराम. असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी अपुराच होईल. त्याला द्यायला योग्य उपमाच नाही. अग्निपुरुषाचा महिमा हा उत्तरोत्तर जास्त अगाधच होणार आहे. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षक त्याची थोरी, काये म्हणून सांगावी श्रीराम. मनुष्य जिवंत असताना अग्नी त्याला सुख देतो आणि मेल्यावर तो प्रेताला भस्म करतो. अग्नी सर्व भक्षक आहे, त्याची थोरवी काय वर्णन करावी. सकळ सृष्टीचा संहार, प्रळय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र, काहीच उरेना श्रीराम. तो सर्व सृष्टीचा संहार करतो, सर्वांचा प्रलय करतो, पदार्थ मात्रांपैकी काहीच शिल्लक उरत नाही. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्यदेव चालती, नाना क्षेत्री दीप जाळती, देवापासी श्रीराम. लोक नाना प्रकारचे होम करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये देवापाशी दीप जळत असतात. दीपाराधने निलांजने, देव ओवाळी जे जने, खरे खोटे निवडणे, दिव्य होता श्रीराम. दीपाराधना, निरांजने इत्यादी अनेक प्रकार देवाला लोक ओवाळतात. अग्नी दिव्य करून लोक खऱ्या खोट्याची निवड किंवा परीक्षा करतात. अष्टधा प्रकृती लोक तिन्ही, सकळ व्यापून राहिला वन्ही, अगाध महिमा वदनी, किती म्हणून बोलावा श्रीराम.
अष्टधा प्रकृती आणि तीनही लोक यांना व्यापून अग्नी राहतो. अशा या अग्नीचा महिमा मुखाने किती म्हणून वर्णन करावा. चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरे सप्त हात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ, प्रचिती वीण श्रीराम. अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 शिरे आणि 7 हात आहेत असा शास्त्रार्थ आहे. अग्नीची 4 शृंगे म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 3 पाय म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान. 2 शिरे म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. 7 हात म्हणजे भूहू आदी 7 व्याहृती. हे प्रचितीशिवाय थोडेच सांगितले जाते. ऐसा वन्ही उष्ण मूर्ती, तो मी बोलिलो येथामती, न्यून पूर्ण क्षमा श्रोती, केले पाहिजे श्रीराम. अशा या उष्णमूर्ती अग्नीचे वर्णन मी यथामती केले आहे. यात अधिक उणे झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास 5वा समाप्त.